श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेकडून कोयता बंदची हाक। आज नाशिकच्या खुटवार नगर येथील C2 भवन या ठिकाणी राज्यातील साखर कारखान्यातील ऊस तोडणी, वाहतूकदार व मुकादम यांच्या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। यावेळी महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटना C2 च्या माध्यमातून अध्यक्ष डॉक्टर DL कराड यांनी C2 भवन येथे पत्रकार परिषद आयोजित केली। या पत्रकार परिषदेमध्ये ऊस तोडणी व ऊस वाहतुकीत वाढ न झाल्यामुळे राज्यातील ऊस तोडणी कामगार व वाहतूकदार कामगार यांनी कोयता बंदची हाक दिली, अशी माहिती कामगार नेते डॉक्टर DL कराड यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील सहकारी आणि खाजगी साखर कारखान्याच्या साठी काम करणारे ऊस तोडणी कामगार, वाहतूकदार, मुकादम यांच्या मजुरी वाढीचा करार यावर्षी व्हायला हवा होता। या संदर्भात सर्व 7 संघटनांनी सहकार संघाला ऑगस्टमध्ये आम्ही मागणीपत्र दिलं होतं, परंतु त्याच्यावर काही सहकारी साखर संघाने तातडीनं कारवाई केली नाही आणि नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी आणि डिसेंबर महिन्यामध्ये त्यांनी 4 बैठका घेतल्या। या 4 बैठकीमध्ये सुद्धा अत्यंत कमी मजुरी वाढ त्यांनी प्रस्तावित केली। सगळ्या संघटनांची मागणी आहे की मजुरी वाढ ही 100% करण्यात यावी आणि मुकादमांचं कमिशन 2% वाढवावं आणि वाहतुकीच्या दरामध्ये वाढ करावी, परंतु साखर संघाने फक्त 27% मजुरी वाढीचा प्रस्ताव दिलेला आहे। त्यामुळे चौथी बैठक ही अपयशी ठरली आणि त्याच वेळेला सर्व 7ही संघटनांनी जाहीर केलं होतं की 25 डिसेंबरपर्यंत जर करार झाला नाही तर कोयता बंद आंदोलन करण्यात येईल। त्यानुसार कालपासून कोयता बंद आंदोलन महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे। अनेक साखर कारखान्यांचे बॉयलर उसाचा पुरवठा होत नसल्यामुळे बंद पडत चाललेले आहेत, थंड होत चाललेले आहेत आणि संबंध हे आंदोलन महाराष्ट्रामध्ये पसरत चाललेलं आहे। आम्ही साखर संघाला वेळोवेळी विनंती केली होती की महाराष्ट्रातल्या ऊस तोडणी मजुराचे दर हे गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू ह्या राज्यापेक्षा खूप कमी आहेत। त्यांच्याकडे 476 रुपये प्रति टनाला ऊस तोडणी मजुरीचा दर आहे आणि महाराष्ट्रामध्ये 276 आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जे हार्वेस्टर मशीन आहे त्यांना 510 रुपये प्रति टन साखर कारखाने मजुरी देतात आहे, बिल देतात आहे आणि इथं माणसाला मात्र अत्यंत कमी मजुरी दिली जाते। आम्ही त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला होता की इतर राज्यामध्ये जसे दर आहेत त्या प्रमाणामध्ये हे वाढवले पाहिजेत आणि त्याच्यासाठी 50% वाढ केली पाहिजे अशी आमची मागणी होती। त्यांनी नाही केली, त्यामुळे आता हे आंदोलन पेटलेलं आहे। आत्ताच साखर संघाकडून निरोप आला, उद्या दुपारी 3 वाजता पुण्यामध्ये शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक बोलावलेली आहे। जोपर्यंत मजुरी वाढीचा करार होत नाही आहे, त्याच्यावर सह्या होत नाही, तोपर्यंत कोयता बंद आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय C2 आणि सर्व संघटनांनी घेतलेला आहे। सर्व ऊसतोडणी मजूर, मुकादम, वाहतूकदारांना मी ह्याद्वारे आवाहन करतो की आपण प्रचंड संयम पाळलेला आहे, परंतु साखर संघाने दिरंगाई केलेली, त्यामुळे आपल्याला कोयता बंद आंदोलन करावं लागलेलं आहे। एकजुटीमध्ये राहा, साखर संघाने आपल्याला न्याय दिला पाहिजे याच्यासाठी हे आंदोलन आहे आणि साखर संघाला सुद्धा आमची विनंती आहे की उद्याच्या बैठकीमध्ये याबद्दल ठोस निर्णय करून वेतन करार करा आणि महाराष्ट्रातले साखर कारखाने सुरळीत चालतील याची व्यवस्था करा। डॉक्टर DL कराड हे अध्यक्ष आहे महाराष्ट्र ऊस तोडणी कामगार, वाहतूक कामगार संघटना C2 यांचे। त्यांच्या वतीनं आज पत्रकार परिषदेमध्ये ही अधिक माहिती देण्यात आली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे।